नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या 2026च्या पेपरला विचारण्यात आलेल्या सामान्य ज्ञान या विषयाच्या महत्त्वाच्या 50 प्रश्नांचा सराव करणार आहोत। आणि मित्रांनो, आज आपण या सिरीजचा दुसरा भाग पाहतोय। या अगोदर याचा एक भाग ऑलरेडी आलेला आहे। जर तुम्ही तो पाहिला नसेल तर पाहून घ्या। तसेच जर तुम्ही पुढचा पेपर देणार आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न पहा, चलनाच्या अवमूल्यनामुळे टिंबटिंब। आता मित्रांनो, चलनाचं अवमूल्यन म्हणजे काय? तर जागतिक पैशाच्या तुलनेमध्ये भारताचा रुपया कमी होणं, याला काय म्हणायचं? चलनाचं अवमूल्यन। अर्थात काय होणार आहे? त्या लोकांसाठी भारतातील वस्तू आहेत त्या स्वस्त होणार आहेत, म्हणजेच आपली काय होणार आहे? निर्यात ही वाढणार आहे, कारण तिकडून वस्तू स्वस्त झाल्या की मागणी वाढणार आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? चलनाचं अवमूल्यन झालं की सर्वात पहिल्यांदा वस्तूंच्या किमती कमी होतील आणि त्यामुळे त्यांची निर्यात वाढेल। पर्याय बी। आता मित्रांनो, या ठिकाणी किमती कोणासाठी कमी होतील? तर त्या परकीयांसाठी, कारण त्यांच्या पैशाच्या तुलनेत आपला पैसा कमी झालेला होता। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील BNSS चे विस्तारित रूप काय? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1 जुलै 2024 रोजी 3 नवे कायदे भारतामध्ये लागू झाले, किंवा 3 जुन्या कायद्यांची जागा 3 नवीन कायद्यांनी घेतली। तर या ठिकाणी BNSS म्हणजे काय होता? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, यानं मित्रांनो CRPC ची जागा घेतलेली आहे। ठीक आहे, फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा घेतलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। त्यासोबतच IPC नावाचा कायदा होता, त्याची जागा कोणी घेतली? तर BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता या कायद्याने घेतली। तसेच तिसरा कायदा होता भारतीय पुरावा कायदा, आणि मित्रांनो याची जागा घेतली कोणत्या कायद्यानं? तर भारतीय साक्ष अधिनियमानं। ठीक आहे, म्हणजे BSA काय लक्षात ठेवणार आपण? BNSS, BNS आणि BSA। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते? मित्रांनो, सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड इन इंडिया, हा काय करतो? तर शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवतं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सेबी ही संस्था कार्य करते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। ठीक आहे, शेअर बाजार म्हटलं की सेबी। सेबीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सेबीचं मुख्यालय मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे तसंच। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? मित्रांनो, पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर त्यांच्या अधिकारांवर बंधन घालण्यासाठी संसद आहे ती कलम 33 नुसार बंधन आणू शकते, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी। भारतीय राज्यघटनेच्या कलम 33 नुसार पोलीस दल, सशस्त्र पोलीस दल, त्यासोबतच गुप्तचर संघटना यातील कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांवर बंधन घालण्याचा अधिकार आहे तो कलम 33 नुसार संसदेला मिळत आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? मित्रांनो, हिमोग्लोबिन कशामध्ये असतं? तर रक्तामध्ये असतं, रक्ताच्या लाल रक्तपेशींमध्ये असतं, आणि मित्रांनो त्याचं काम आहे ऑक्सिजनचं वहन करणं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। लक्षात ठेवायचं, विचारलं जाईल शरीरातील कोणत्या भागामध्ये लोहाचं प्रमाण सर्वाधिक असतं? तर ते हिमोग्लोबिन मध्ये असतं। हिमोग्लोबिन लाल का असतो? त्याच्यातील लोहामुळे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, मोबाईल फोनच्या परिभाषेत सिमचा अर्थ काय? सिम म्हणजे मित्रांनो सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल, पर्याय बी। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो, सर्वाधिक साखर कारखाने अहिल्यादेवीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। याला मित्रांनो महाराष्ट्राचं साखरेचं कोठार असं देखील म्हटलं जातं। तसेच आशिया खंडातील आणि भारतातील पहिला सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना याच जिल्ह्यातील प्रवरानगर लोणी या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला होता। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर या ठिकाणी। पुढे प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील शहरांची स्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे या क्रमाने योग्य पर्याय निवडा। आता पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचं आहे, सर्वात पश्चिमेकडे कोणता असणार आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर बुलढाणा आणि नंतर नांदेड, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी। कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा आणि नांदेड। ठीक आहे, पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, परंतु तो भारताच्या राजमुद्रेवर आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी। वाघ हा भारताच्या राज्यघटनेवर आपल्याला पाहायला मिळत नाही। तर कोणते प्राणी आहेत? तर त्याच्यावर आहेत 4 सिंह, चारी बाजूने 4 तोंड असलेले सिंह। ठीक आहे, एक धावणारा घोडा, एक बैल आणि एक हत्ती याच्यावर आहे, परंतु वाघ नाही। आता ही राजमुद्रा आपण कुठून घेतली? तर सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेली आहे। ठीक आहे,
सारनाथ कुठे आहे कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 10, सर्वत्र चर्चिले जाणारे केवायसी म्हणजे खरे तर टिंबटिंब हे आहे. मित्रांनो केवायसीचा फुल फॉर्म काय असतो? नो युअर कस्टमर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. याचा अर्थ काय असतो की बँक किंवा कोणतीही सरकारी योजना यामध्ये एखादा व्यक्ती हयात आहे की नाही, तो व्यक्ती लाभ घेतोय की नाही किंवा तो लाभ घेण्याच्या पात्रतेचा आहे की नाही, हे सर्व पाहण्यासाठी केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर ही प्रक्रिया राबवली जाते, जेणेकरून त्या व्यक्तीची स्थिती त्या संस्थेला कळेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, नॅटग्रिड ही संस्था कशाशी संबंधित आहे? मित्रांनो नॅटग्रिड ही काय आहे? नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड, म्हणजे ही दहशतवाद विरोधी माहिती गोळा करणारी काय आहे? गुप्तचर संघटना आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, गुप्तचर संघटना आहे नॅटग्रिड. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 12, RFID चे विस्तारित रूप काय? RFID म्हणजे काय? रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, म्हणजे पर्याय सी, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. प्रश्न क्रमांक 13, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? मित्रांनो हरवलेल्या बालकांचा शोध घेणं आणि त्यांना घरापर्यंत पोहोचवणं हे या ऑपरेशन मुस्कानचं ध्येय आहे किंवा त्याच्याशी हे संबंधित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेणे. प्रश्न क्रमांक 14, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहेत. मित्रांनो अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट आहेत ती प्रवाळापासून बनलेली आहेत, म्हणून काय आहेत? प्रवाळ बेट आहेत, पर्याय बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 15, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? मित्रांनो श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटकामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हसन जिल्ह्यामध्ये आहे. आणि पर्वताचं नाव काय आहे? विंध्यगिरी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे विंध्यगिरी आणि चंद्रगिरी या टेकड्यांवर कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ हे जैन धर्मियांचं पवित्र ठिकाण आहे. ठीक आहे. या ठिकाणी भगवान गोमटेश्वरांची 57 फूट उंचीची मूर्ती आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी टिंबटिंब याची तरतूद नाही. या ठिकाणी पहा उपराष्ट्रपती आहे, मुख्यमंत्री आहे, सरन्यायाधीश आहे, परंतु उपमुख्यमंत्री ही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. परंतु राज्यामध्ये प्रशासकीय सोयीसाठी किंवा पदांच्या वाटपासाठी उपमुख्यमंत्री पद निर्माण केलं जातं. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 17, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो जैतापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरीमध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. जैतापूर हा रत्नागिरी जिल्ह्यातील अणुविद्युत प्रकल्प आहे. कसा आहे? अणुविद्युत. ठीक आहे, अणुऊर्जेवर चालणारा. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 18, भारताने राबवलेले ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो ब्लॅक फॉरेस्ट हे काय आहे? तर भारताच्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध राबवलेले एक ऑपरेशन आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 19, भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संसद ही कशाची बनते? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त अ ब क बरोबर, म्हणजे पर्याय ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, टिंबटिंब हा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा राजदंड नवीन संसदेमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित केला गेला आहे. मित्रांनो संसदेमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल नावाचा एक चांदीचा राजदंड प्रस्थापित केलेला आहे किंवा स्थापित केलेला आहे, ज्याच्यावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए सेंगोल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सेंगोल नाव आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 21, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? या ठिकाणी पाहायचं आहे असं एकदा झालेलं आहे 1969 साली, ज्यावेळी भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही पदावर नव्हते, त्यावेळी न्यायमूर्ती एम हिदायतुल्ला यांनी भारताच्या उपराष्ट्रपतींची जबाबदारी पार पाडली होती, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? जे भारताचे सरन्यायाधीश असतात ते राष्ट्रपतींचे कर्तव्य पार पाडतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. लक्षात ठेवायचं राष्ट्रपती नसतील तर उपराष्ट्रपती आणि दोघे पण नसतील तर अशा वेळी देशाचे सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत ते या ठिकाणी राष्ट्रपती पदाचे कर्तव्य पार पडतात आणि 1969 साली एम हिदायतुल्ला यांनी अशी भूमिका पार पाडलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिले AI गाव कोणते? मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिलं AI गाव बनलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, ICC पुरुष T20 विश्वकप 2026 मध्ये कोणत्या संघाला स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली होती? मित्रांनो बांगलादेशचा संघ काय म्हणाला? आमचे सामने श्रीलंकेमध्ये खेळवा. आणि मित्रांनो यासाठीच काय झालं तर
ICC पुरुष T20 विश्वकप 2026 मधून बांगलादेशला बाहेर काढलं गेलं आणि त्याच्या जागी स्कॉटलंडला खेळवलं गेलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी बांगलादेश. या ठिकाणी या विश्वकपमध्ये किती संघ सहभागी झाले होते, तर 20 संघ सहभागी झाले होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 24. स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रातील कोणते धरण ओळखले जाते? मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील उजनी, भीमा नदीवरील उजनी जलाशयाला काय म्हटलं जातं, तर स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? यशवंत सागर. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. बाजारातील पैशावर RBI नियंत्रण ठेवते त्याला टिंबटिंब धोरण म्हणतात. मित्रांनो, RBI मौद्रिक धोरणाद्वारे म्हणजेच मॉनिटरी पॉलिसीद्वारे बाजारातील पैशावर नियंत्रण ठेवते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए मौद्रिक किंवा मॉनिटरी. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ठराविक जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशी तरतूद आहे ती 50% आरक्षणासाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी 50%. महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण आहे? 50% आहे. ठीक आहे, पुढे पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 27. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो, नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारला, परंतु राज्य सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त हे काम पार पाडतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. विभागीय आयुक्त हे नवीन ग्रामपंचायत स्थापन करू शकतात. प्रश्न क्रमांक 28. चुकीची जोडी ओळखा. असहकार चळवळ 1920 बरोबर, सविनय कायदेभंग 1930 बरोबर, स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 हे देखील बरोबर, आणि चेलेजाव चळवळ 1935 चुकलेला आहे. चेलेजाव चळवळ 1942 लक्षात ठेवायचं आहे. 1942ला चेलेजाव चळवळ सुरू झाली होती. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पर्याय डी आहे तो चुकीचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी टिंबटिंब या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला. मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यास नकार दिल्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री CD देशमुख यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 30. सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? मित्रांनो, सिंधू संस्कृती आहे ती शहरी संस्कृती होती. कशी होती? शहरी. पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. सत्यमेव जयते हे बोधवाक्य टिंबटिंब या प्राचीन ग्रंथातून घेतलेले आहे. सत्यमेव जयते आहे ते मुंडक उपनिषदातून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. काही ठिकाणी उपनिषद म्हणतील किंवा काही ठिकाणी त्याचं नाव देतील मुंडक उपनिषद. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न क्रमांक 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळींचे कालानुक्रमानुसार आयोजन करा. महाड चौदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, पर्वती मंदिर सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह. क्रम कसा असणार आहे? या ठिकाणी पहा. चौदार तळे सत्याग्रह 1927च्या मार्च महिन्यामध्ये,
मनुस्मृती दहन 1927च्या डिसेंबर महिन्यामध्ये, ठीक आहे. पर्वती मंदिर 1929 साली आणि काळराम मंदिर सत्याग्रह 1930 साली. म्हणजे आपलं उत्तर कसं असणार आहे, ABCD आहे असं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला? त्यावेळी काय प्रथा होती? तर पतिमरण पावल्यानंतर महिलांचं केशवपन केलं जायचं, म्हणजेच पूर्ण केस कापले जायचे. आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी याला विरोध म्हणून केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणलेला होता, ठीक आहे. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, मनाचे श्लोक कोणी लिहिले? समर्थ रामदासांनी लिहिले. पर्याय ए आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35, कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णाकाठ हा ग्रंथ आहे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 36, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाज स्थापना मित्रांनो 1875 साली मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. दयानंद सरस्वती 1875 साली, ठीक आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 37, गोवा येथे 1946 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले? या ठिकाणी पहा गोवामध्ये विचारलेलं आहे. गोवामध्ये राम मनोहर लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली सविनय कायदेभंगाचे म्हणजेच मिठाचा सत्याग्रह मोडण्याची, मिठाचा कर मोडण्याची, मिठाचा कायदा मोडण्याची चळवळ किंवा आंदोलन सुरू झालं होतं, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 38, इसवी सन 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो करार टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. मित्रांनो 1947च्या जिनेव्हा परिषदेमध्ये कोणता करार झाला? तर गॅट करार झाला. याला आपण काय म्हणतो? गॅट करार म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि मित्रांनो त्यानुसारच 1995 साली या कराराचं रूपांतर आहे ते WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेमध्ये झालेलं होतं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिवस पाळला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो याची पार्श्वभूमी काय होती? तर 1959 साली 21 ऑक्टोबर या दिवशी 1959 साली 21 ऑक्टोबर या दिवशी लडाखमधील हॉट स्प्रिंग्स या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनवर चीनच्या सैन्याने हल्ला केला होता आणि त्या ठिकाणी 10 CRPF जवान मारले गेले होते. आणि मित्रांनो याच्या स्मरणार्थच दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस किंवा पोलीस स्मृती दिवस हा 21 ऑक्टोबरला पाळला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 40 आहे, शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम टिंबटिंब या प्रकरणात आला. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला त्यावेळी नंतर ते अफजल खानाची जहाजं पकडण्यासाठी दाभोळच्या बंदरात गेले होते. आणि मित्रांनो त्यावेळी इंग्रजांनी महाराजांना विरोध केला होता. म्हणजे या ठिकाणी इंग्रज आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध कधी आला? अफजल खान प्रकरणामध्ये आलेला होता, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? मित्रांनो लोकशाही म्हणजे काय? सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता लोकांमध्ये विभागून देणं, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. लोकशाहीचा गाभा सत्तेचे विकेंद्रीकरण, सत्ता लोकांमध्ये विभागून देणं किंवा वाटून देणं. प्रश्न क्रमांक 42, कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख टिंबटिंबमध्ये प्रथम होतो. या ठिकाणी पाहायचं आहे कुंभकार म्हणजे कुंभाराचा कारागीर म्हणून उल्लेख आहे तो सर्वात पहिल्यांदा यजुर्वेदामध्ये आढळतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 43, गुप्त वंशाचा संस्थापक टिंबटिंब हा होता. मित्रांनो या ठिकाणी पहा श्रीगुप्त यानं गुप्त वंशाची स्थापना केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए. श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक किंवा मूळ पुरुष होता. प्रश्न क्रमांक 44, हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य टिंबटिंब जिल्ह्यात होते. मित्रांनो हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये होतं. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. हंसाजी नाईक यांचं स्वतंत्र राज्य नांदेड या जिल्ह्यामध्ये होतं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, नुकतेच भारताच्या परमरुद्रा सुपर कॉम्प्युटरची निर्मिती कोणी केली? मित्रांनो भारताच्या परमरुद्रा या सुपर कॉम्प्युटरची निर्मिती आहे ती सीडॅक या कंपनीने केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो सध्या भारतातील सर्वात वेगवान कम्प्युटर कोणता आहे? तर त्याचं नाव आहे ऐरावत. लक्षात ठेवायचं आहे ऐरावत हा सध्याच्या घडीला भारतातील सर्वात वेगवान कम्प्युटर आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 46, इसवी सन 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत? मित्रांनो या ठिकाणी पहा 2026 मध्ये एकूण 131 पद्म पुरस्कार देण्यात आले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. यामध्ये पहा एकूण 5 पद्मविभूषण होते, 13 पद्मभूषण होते आणि 113 काय होते? पद्मश्री होते. अशा प्रकारे एकूण 131 पुरस्कार दिले गेले होते. लक्षात ठेवायचं आहे 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री, ठीक आहे. असे एकूण 131. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? आता मित्रांनो एक क्रमाने प्रश्न पहा, लोकसभा आणि राज्यसभा यांची बैठक कोण बोलवतात? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम
108 नुसार संसदेची संयुक्त बैठक बोलवतात भारताचे राष्ट्रपती. त्यासोबतच मित्रांनो, बैठक बोलवल्यानंतर अध्यक्ष कोण बनतात, तर लोकसभेचे अध्यक्ष हे या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष बनतात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय सी. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात लोकसभा अध्यक्ष. बोलवतात कोण, राष्ट्रपती. आता या बैठकीची सुरुवात कशी होते, तर या बैठकीची सुरुवात आहे ती नेहमी आणि 100% नेहमीच राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होते. ठीक आहे, प्रश्न येऊ शकतो, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची सुरुवात कशाने होते, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होते. कारण हे कोणी बोलवलेलं आहे, राष्ट्रपतींनी बोलवलेलं आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 48. हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे. मित्रांनो, उपजिल्हाधिकारी अर्थातच उपविभागीय दंडाधिकारी यांना पोलीस पाटलाची किंवा हंगामी पोलीस पाटलांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आता या ठिकाणी पाहायचं आहे, जिल्हाधिकारी यांना खरा अधिकार आहे, परंतु ते काय करतात, आपले अधिकार आहेत ते उपजिल्हाधिकारी किंवा इतर सक्षम अधिकाऱ्यांना प्रदान करतात आणि त्यामुळे इतर अधिकारी आहेत ते पोलीस पाटलांची नियुक्ती करत असतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 49. अलीकडेच हेलिगुब्बी या ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला. मित्रांनो, हेलिगुब्बी हा ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे, तर इथिओपिया या देशामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, इथिओपिया. तर मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि माहिती सांगितलेली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.